नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 22 जुलै मंगळवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। रोहित पवार यांनी 20 जुलै रोजी जंगली रमी पे आओ ना महाराज असे म्हणत माणिकराव कोकाटे यांच्यावर खोचक टीका केली होती। त्यांनी असेही म्हटले होते की सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही। म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी आणि भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का, असा सवाल करत रोहित पवार यांनी कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबवा आणि कर्जमाफी द्या अशी मागणी केली आहे। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रमी खेळण्याच्या व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। माणिकराव कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे, पण त्यांनी काहीही सांगितलं तरीही ते आमच्यासाठी भूषणावह नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्र सरकारने मद्यावरील मूल्यवर्धित करांमध्ये वाढ केल्याने मद्याच्या किमतीत वाढ झाली आहे। त्यामुळे यंदाच्या गटारीवर महागाईचे सावट आले आहे। मद्याच्या दरमहा मटण, चिकनच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे। महागाईची ऐसी की तैसी करत तळीरामांनी गटारी साजरी करण्याची जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे। ठाण्यात यंदा गटारीच्या निमित्ताने 38 लाख लिटर देशी मद्य तसेच 35 लाख लिटर विदेशी मद्य एका आठवड्यात विक्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मागील वर्षीच्या तुलनेत 15% अधिक मद्य विक्री यावर्षी होण्याची शक्यता असल्याची माहिती मद्य विक्रेत्यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ आता फक्त 21 वर्ष किंवा त्याहून अधिक आणि 65 वर्ष किंवा त्याहून कमी वय असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे। म्हणजेच 21 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना याचा लाभ आता मिळणार नाही। नियमानुसार ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। कुटुंबातील एखादा सदस्य आयकर भरत असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। कुटुंबात जर आधीपासूनच 2 महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर अशा कुटुंबातील इतर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही। घरात जर 4 चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। महाराष्ट्राबाहेरील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। आजी, माजी आमदार, खासदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही।